नेतालय पॉवरफुल या कार्यक्रमात आपलं स्वागत। लोकसभा निवडणुकीनिमित्त विविध नेत्यांची चर्चेत असलेली भाषणं तुम्ही या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला दाखवतो, पाहूया। समोरचा बोर्ड मी पाहतोय, कामाचा माणूस विरुद्ध बिनकामाचा माणूस। पण बिनकामाच्या माणसानं बऱ्याच करामती केल्यात गेल्या 2-3 महिन्यामध्ये। 5 वर्ष काही केलं नाही। ज्यांच्या आशीर्वादाने निवडून गेले त्या जनतेकडे पाठ फिरवली। आता जनतेचं माझं काही देणं घेणं नाही अशा प्रकारची समजूत करून घेणारा हा खासदार गेल्या 5 वर्षामध्ये कुठल्याच गावात गेला नाही, कुठल्याच गावात निधी दिला नाही। म्हणे विकास कामावर बोलण्याची निवडणूक नाही, म्हणजे नक्की काय आहे? आता गेल्या 4-5 दिवसापासून आपण सगळ्यांनी जर निरीक्षण केलं असेल, समोरच्या उमेदवाराचं मानसिक संतुलन बिघडलंय। आज अजितदादांवर टीका केली, नरेंद्र मोदीजींवर टीका केली, आणि म्हणून कसंही करून ह्या माणसाला आता जुन्नर तालुक्यानंच गप्प बसवायचं। गेल्या 5 वर्षामध्ये काय केलं त्यानं? फक्त काम केल्याचा अभिनय केला। म्हणजे कसं? म्हणे मी बैलगाडा शर्यत चालू केली। तसे बघायला गेलं तर बैलगाडा शर्यत आणि याचा काडी मात्र संबंध नाही, दूरदूरचा संबंध नाही। एखाद दुसरं भाषण लोकसभेमध्ये केलं आणि म्हणे त्याच्यामुळे बैलगाडा शर्यती चालू झाल्या। संसदेमध्ये चांगली भाषणं करून बैलगाडा शर्यती चालू होत नसतात। 8 वर्षाचा तो न्यायिक लढाई, न्यायामध्ये अडकलेला बैलगाडा शर्यतीचा प्रश्न, त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने 2014च्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये अनेक वकिलांची नेमणूक केली। आम्ही सगळ्यांनी, मी स्वतः त्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना, त्या वकिलांना ब्रीफ केलं, दिल्लीला गेलो, बैठका घेतल्या की बैलगाडा शर्यती का चालू व्हाव्यात।